नाशिक शहरातील खड्ड्यांचा मुद्दा आता गाजू लागलेला आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लोकांचे अपघात होत आहेत, लोक जखमी होत आहेत, काहींचे मृत्यू देखील झालेले आहेत। मात्र आता राजकीय मुद्दा देखील तापू लागलेला आहे। सत्ताधारी शिवसेनेचेच नगरसेवकांनी एका बाजूला होर्डिंग लावून प्रशासनाचा विरोध केलेला आहे, निषेध केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नगरसेविका हेमलता पाटील या उपोषणाचा इशारा देतात। आपण का उपोषणाचा इशारा देत आहे? नाही, शहरामध्ये अतिशय अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे। गेल्या 35 वर्षापासून मी नगरसेविका आहे, परंतु अशी परिस्थिती मी कधीच बघितली नव्हती। आणि केवळ मिसमॅनेजमेंट म्हणजे कुठलंही नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे आणि सिंहस्थाच्या नावाखाली किंवा सिंहस्थाच्या मागे लपून हे सगळे उद्योग केलेले आहेत। शहरामध्ये खड्डे मोजायचे तर रस्ते शिल्लक राहिले नाहीत, म्हणजे कुठे खड्डा आणि कुठे रस्ता अशी परिस्थिती झालेली आहे। नागरिकाला त्याचा प्रचंड त्रास होतो। आपण बघितलं असेल की रोज अपघात होत आहेत, लोक मृत्युमुखी पडतायत आणि रोज मारामाऱ्या होत आहेत ह्या ट्रॅफिक जाम वरून। आता मी प्रशासनाचं जिथं डम्पिंग केलेलं आहे तिथं आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की एवढ्याशा मटेरियलमध्ये हे शहरातले खड्डे बुजवणार आहेत। तर त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नासाठी आणि एक नगरसेवक म्हणून मला अतिशय वाईट वाटतं की केवळ आपल्या मिसमॅनेजमेंटमुळे आपण शहराला असं वेठीला धरलेलं आहे आणि त्यामुळे त्या 15 दिवसांमध्ये शहर जर खड्डेमुक्त झालं नाही तर मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे। 15 दिवसाचा अवधी देतात? हो, 15 दिवसाचा अवधी एवढ्यासाठीच देतो की शहर मोठं आहे। उद्या असं नको व्हायला की आम्ही काही स्टंटबाजी करतोय, कारण आम्हाला बेसिकली स्टंटबाजी करायची नाही। लोकांचा प्रश्न आहे आणि लोक रोज आम्हाला नगरसेवक म्हणून प्रश्न विचारतात। तर कमीत कमी 15 दिवसामध्ये प्रशासनाने याच्यावर कारवाई नाही केली, प्रशासनाला 15 दिवस हा खूप मोठा वेळ देतोय आणि त्यामध्ये जर काम नाही झालं तर मग आम्हाला उपोषण करावं लागेल। हा निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही प्रशासनाशी संवाद साधला का? महापौर म्हणा किंवा आयुक्तांशी? कसं आहे की सकाळी उठल्यापासून म्हणजे मी आता जर माझा फोन दाखवला तर सकाळी 7 वाजल्यापासून कमीत कमी 50 एक फोन कॉल असे असतात की एमएनजीएलनी पाण्याची लाईन तोडली, नंतर ड्रेनेज लाईन तोडली, स्मार्ट सिटीने असं नुकसान केलं। त्यामुळे प्रशासनाशी आम्ही रोजच कॉन्टॅक्टमध्ये असतो। आता मी या ठिकाणी आले म्हणजे किती साठा आहे, कारण मला लोकांचे फोन येतात, खडी टाकून द्या, डबर टाकून द्या, कच टाकून द्या, किती साठा आहे ते बघायला आले। त्यामुळे प्रशासनाशी रोजच आम्ही संपर्कामध्ये आहोत। प्रत्येक महासभेवरती आपण विशेष महासभा घेणार। एमएनजीएलच्या प्रश्नावरती महासभेमध्ये मी लक्षवेधी दिली आणि मी सांगितलं की एमएनजीएलचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे, ते काम तुम्ही बंद करा। लक्षवेधी झाल्यानंतर 4 तासाच्या आतमध्ये शासनाकडून सेक्रेटरींचा जीआर आला की एमएनजीएलला कुठल्याही म्हणजे 24 तासाच्या आत परमिशन देणं महापालिकेवर बंधनकारक आहे। म्हणजे जर महासभेमध्ये आम्ही एक भूमिका मांडतोय, शहराच्या विकासाच्या दृष्टीने भूमिका मांडतोय आणि त्याच्यावर असे निर्णय होत असतील तर शेवटी जाणार कोणाकडे? पण आता तुम्हाला कोणी सांगितलं की एवढ्याच मटेरियलमध्ये शहरातले खड्डे बुजवले जाणार आहे? मी आपल्याला सांगितलं की मी 35 वर्षापासून नगरसेविका आहे। गेल्या 4 दिवसापासून माझ्या प्रभागामध्ये म्हणजे आमचा जो पश्चिम प्रभाग आहे 7, 12, 13 हे जे वॉर्ड येतात तर या ठिकाणी मटेरियल नव्हतं। आज मी चौकशी करायला आले तर म्हणे की मटेरियल आलेलं आहे, म्हणून हे मटेरियल पाहायला आले। आणि हे पश्चिम प्रभाग 7, 12, 13 म्हणजे 7, 12, 13 म्हणजे महापौरांचा वॉर्ड, 12 नंबर म्हणजे तर पूर्ण गंगेपासून ते इथंपर्यंत अशोक स्तंभापासून हा वॉर्ड आणि माझा डायरेक्ट सिटी सेंटर मॉलपर्यंत, म्हणजे एवढा शहरामधला मेजर जंक आहे, त्याच्यासाठी हे मटेरियल आहे। पण मग यातलं काही वापरण्यात आलं असावं, अजून काही मटेरियल येणार असेल? सांगते म्हणजे परवापर्यंत मटेरियल नव्हतं, कालच्या दिवसामध्ये किती मटेरियल वापरलं असेल आणि आज ही परिस्थिती आहे सकाळी। आज संध्याकाळी मला माहित नाही काय होणार ते। मागच्या पावसाळ्यामध्ये तुम्ही एक मोहीम राबवली होती शहरातले तुमच्या प्रभागातले खड्डे मोजण्याची, ते किती खड्डे मोजले होते, त्याचं काय झालं? मागच्या पावसाळ्यामध्ये नाही, याच टेन्युअरमध्ये, म्हणजे यावेळेला पाऊस वर्षभर पडला। गेल्या मे पासून ते कंटिन्युअस पाऊस पडत होता आणि त्यासाठी मी रोज म्हणजे खड्डे मोजायचे। ते छोटे खड्डे नाही, ज्या खड्ड्यामुळे मध्ये वाहन पडलं तर अपघात होईल असे खड्डे मी मोजायचे। बोर्डवरती ते खड्डे लिहायचे, लोकेशन मी प्रशासनाला टाकायचे, ते खड्डे मार्क करायचे। तर तेव्हा मला असं सांगितलं होतं की पाऊस खूप जोरात आहे आणि पावसाळा थांबल्याशिवाय आम्ही खड्डे बुजवू शकत नाही। त्याच्यानंतरही थातूर मातूर काम झालं, चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली गेली नाही आणि आता जे खड्डे पडलेले आहेत हे रस्ते फोडल्यामुळे झाले। म्हणजे रस्ते फोडताना कुठलीही एजन्सी, क्वालिफाईड एजन्सी नाहीये, मोठ्या 3-4 मक्तेदारांना काम दिले, त्यांनी ते काम सबलेट केलंय आणि एमएनजीएल फोडतंय की स्मार्ट सिटी फोडतंय की महापालिका फोडतंय की कोण फोडतंय, कोणाचाच कोणाला पायपोस नाहीये। तुम्ही मोजलेले खड्डे ते जास्त होते का आताचे खड्डे जास्त? नाही, आता रस्ते शिल्लक नाहीयेत।
म्हणजे पूर्वी रस्त्यात खड्डे होते, आता रस्तेच शिल्लक नाहीत. म्हणजे आता खड्डे मुक्त म्हणजे पूर्ण शहरच खड्डेमय झालंय. आणि हे मी सांगण्याची गरज नाही, आपण बघताच आहात रोज काय परिस्थिती आहे. या आहेत हेमलता पाटील. त्यांनी आता उपोषणाचा इशारा दिलाय. त्यांचं म्हणणं आहे प्रशासनाकडे ज्यावेळेस त्यांनी विचारपूस केली त्यावेळेस एवढंच मटेरियल आहे, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 7, 12 आणि 13 या 3 प्रभागांचे खड्डे बुजवण्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात आलंय. अर्थात इथे काही मटेरियल उचलल्याचं देखील दिसतं आहे. त्यामुळे आता यांच्या उपोषणानंतर प्रशासन हा विषय किती गंभीरतेनं घेतो. सध्या पाऊस सुरू आहे, त्यामुळे पावसामध्ये खड्डे बुजवता येत नाही हे कारण प्रशासनाचं ठरलेलं आहे. यावरही काही उपाय काढला जातो का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.